CA अभ्यासक्रम आणि वाणिज्य क्षेत्रातील करिअर संधींची तोंडओळख. 10वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात माध्यमाची किंवा बोर्डाची निवड सोडली तर पर्याय निवडण्याची वेळ आलेली नसते. त्यामुळे 10वीनंतर अभ्यासशाखा निवडताना गोंधळ होण्याची शक्यता असते. चांगले गुण मिळाले असतील तर विज्ञान शाखा, मध्यम गुण असतील तर वाणिज्य शाखा आणि अगदीच कमी गुण असतील तर कला शाखा असा सरसकट निर्णय घेण्याकडे बहुतांश विद्यार्थी आणि पालकांचा कल असतो. अनेकदा मित्रमैत्रिणींचे अंधानुकरण करूनही विज्ञान शाखा निवडली जाते. 10वीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा करिअर मार्ग निवडायला मदत मिळावी यासाठी हा उंबरठा पार करून उत्तम करिअर वाटेवर अग्रेसर असलेल्या काही जणांशी बोलून त्यांचे अनुभव शब्दबद्ध करणे हा या लेखमालेचा उद्देश आहे. या लेखात वाणिज्य शाखेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. वाणिज्य किंवा कॉमर्स ही शाखा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना तशी अपरिचितच वाटते, कारण तोपर्यंतच्या अभ्यासात वाणिज्य शाखेतील अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स हे विषय अभ्यासलेले नसतात. त्या मानाने विज्ञान, गणित, भाषा, समाजशास्त्रे हे विषय अधिक परिचित वाटतात. इतिहास, भूगोल या विषयात व्यापार, अर्थव्यवस्था यांचा उल्लेख आलेला असला तरी वाणिज्य शाखेशी या गोष्टी नेमक्या कशा संबंधित आहेत हे माहीत नसते. वाणिज्य म्हणजे व्यापार ही गोष्ट इतिहासात हजारो वर्षे चालत आली आहे. इंग्रजांचे राज्य भारतात प्रस्थापित होण्याआधीपर्यंत भारत व्यापारात जगात अग्रेसर होता. तलम सुती कापड, रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ यांची युरोप, आशियामध्ये मोठी मागणी होती. इंग्रजांनी भारताला कच्चा माल मिळण्याची जागा आणि पक्क्या मालाची बाजारपेठ कसे बनवले, भारताची पिळवणूक करून इंग्रजी साम्राज्य कसे भरभराटीला गेले ते इतिहासात शिकायला मिळते. 1990 नंतर भारताने उदारीकरण आणि जागतिकीकरण याचे धोरण स्वीकारले. त्यानंतरच्या 30 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जोमाने वाढली. आज जगात भारतीय अर्थव्यवस्था 6व्या क्रमांकावर असून भारतीय अर्थव्यवस्था दरवर्षी 8 ते 10% वेगाने वाढत आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेतील करिअर्सना भविष्यात चांगला वाव असणार हे नक्की. वाणिज्य शाखेची माहिती मिळवण्यासाठी सुबोध बारी या विद्यार्थ्याशी संपर्क केला. सुबोधने CA अभ्यासक्रमातील फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. फाउंडेशन परीक्षेत तो भारतात पहिल्या 50त आला होता. सध्या सुबोध ग्रँट थॉर्न्टन या जागतिक अकाउंटिंग कंपनीमध्ये आर्टिकलशिप करीत आहे. 2023मध्ये तो CAची फायनल परीक्षा देणार आहे. सुबोधकडून वाणिज्य शाखेची माहिती तर मिळालीच, त्याचबरोबर CA अभ्यासक्रमाबद्दलचे अद्ययावत माहिती मिळाली. 10वीला सुबोधला 86% गुण मिळाले होते. मात्र वाणिज्य शाखेची निवड करण्याचे त्याने आधीच ठरविले होते. सुबोधला वाणिज्य शाखेत शिक्षण घेण्यासाठी त्याच्या मामांनी उद्युक्त केले. वेळोवेळी झालेल्या भेटींमध्ये त्यांनी सुबोधशी चर्चा केली. त्याचा उपयोग सुबोधला त्याच्या करिअरचा निर्णय घेण्यासाठी झाला. सुबोधच्या आईवडिलांनी त्याच्या निर्णयाला सक्रिय पाठिंबा दिला. सुबोधच्या वडिलांच्या मित्रांची मुलगी CAचा अभ्यासक्रम करीत होती. तिच्याकडून आवश्यक माहिती मिळाली. सुबोधच्या पालकांनी CA अभ्यासक्रमाचे कोचिंग देणाऱ्या संस्थेत जाऊन तेथील शिक्षकांशी चर्चा केली. अशा रीतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित माहिती मिळवून स्वतःची आवड ओळखून सुबोधने त्याच्या करिअरची निवड केली. असा डोळस निर्णय घेणे खूप गरजेचे असते. अनेकदा आंधळी स्वप्ने बघितली जातात. सखोल माहिती न मिळवता, स्वतःच्या क्षमता न जोखता, जाणकारांशी चर्चा न करता करिअर मार्ग निवडले जातात.
असे करू नये. आपल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे असे वाटते त्या क्षेत्रातील विविध टप्प्यांवर यशस्वी झालेल्या लोकांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. अपवाद वगळता सर्वच जण मदत करायला उत्सुक असतात. आपल्या करिअरविषयी आपल्या पालकांशी मोकळेपणाने बोलावे. पालकांनीही कोणताही आडपडदा न ठेवता आपल्या पाल्याच्या शैक्षणिक क्षमता आणि स्वतःच्या आर्थिक क्षमता ओळखून कोणता करिअर मार्ग योग्य ठरेल याची चर्चा करावी. सुबोधने पुण्यातील प्रथितयश कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयात 11वीला प्रवेश घेताना गणित विषय मिळाला पाहिजे असा आग्रह त्याने व त्याच्या पालकांनी धरला आणि त्याप्रमाणे महाविद्यालय निवडले. हे यासाठी की CA फाउंडेशन परीक्षेमध्ये गणित विषय असतो आणि 11वी-12वीला गणित विषय असणे त्या दृष्टीने सोयीचे असते. CA फाउंडेशन परीक्षेत 4 विषय असतात. त्यातील गणित व अर्थशास्त्र या विषयांची परीक्षा बहुपर्यायी, तर अकाउंटन्सी आणि बिझनेस लॉ या विषयांची परीक्षा दीर्घोत्तरी प्रकारची असते. फाउंडेशन परीक्षा तुलनेने सोपी असते. विद्यार्थी ज्या वर्षी 12वी पास होतो त्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात फाउंडेशन परीक्षेला बसता येते. कोचिंग क्लासमध्ये 12वीच्या वर्षापासूनच फाउंडेशन परीक्षेची तयारी करून घेतली जाते. इंटरमिजिएट परीक्षा अवघड असते. त्यात 2 ग्रुप मिळून 8 विषय असतात. फाउंडेशन परीक्षा दिल्यानंतर 1 वर्षाने ही परीक्षा देता येते. नोव्हेंबरमध्ये दोन्ही ग्रुप किंवा एक ग्रुप नोव्हेंबर तर दुसरा मेमध्ये असे 2 ग्रुप स्वतंत्रपणेही देता येतात. सुबोध सांगतो की इंटरमिजिएटचा अभ्यास करण्याच्या काळात त्याचा क्लास सकाळी 7 वाजता सुरू होत असे. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 असा 10 तास क्लास करून सुबोध संध्याकाळी 6 वाजता घरी पोहोचत असे. त्यानंतर स्वतःचा अभ्यास अशा प्रकारे पूर्ण दिवस अभ्यासात जात असे. केवळ रविवारी स्वतःसाठी काही वेळ त्याला काढता येत असे. इंटरमिजिएटच्या अभ्यासाच्या मध्यावर कोविड प्रकोपामुळे लॉकडाऊन लागला आणि सुबोधला पुण्याहून स्वगृही म्हणजे नागोठण्याला परत यावे लागले. त्याच्या कोचिंग क्लासने 2019मधील व्याख्याने सोबत दिली होती. कारण 10 तासांचे रोजचे कोचिंग ऑनलाईन घेता येणे अवघड होते. जसा की क्लास सुरू आहे असे मानून रोज त्या वेळी ती व्याख्याने पाहणे, अभ्यासात खंड पडू न देणे, अभ्यास संपल्यावर मॉक टेस्टना बसणे यासाठी मनाची मोठी तयारी गरजेची आहे. अशा सातत्यपूर्ण परिश्रमांसाठी आपल्याला आपल्या करिअरचा फोकस नेमका माहीत असला पाहिजे. आपण कुठे जाऊन पोहोचणार आहोत ते डोळ्यासमोर दिसायला हवे. सुबोधला ते दिसले आणि त्याने ते साध्यही केले. इंटरमिजिएट परीक्षा उत्तम गुणाने उत्तीर्ण होऊन सुबोध आज ग्रँड थॉर्नटन या जगप्रसिद्ध अकाउंटिंग कंपनीमध्ये आर्टिकलशिप करीत आहे. तेथील जागतिक दर्जाचा कार्यानुभव वयाच्या अवघ्या 20त त्याला मिळतो आहे. CA फायनल परीक्षेच्या दोन्ही ग्रुपमध्ये उत्तीर्ण होण्याचे सरासरी प्रमाण सुमारे 10% आहे. सर्वच विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम निभावून नेता येतो असे नाही. CA शिवाय इतरही अनेक पर्यायी अभ्यासक्रम वाणिज्य शाखेत उपलब्ध आहेत. CMA कॉस्ट अकाउंटिंग मॅनेजमेंट, CS कंपनी सेक्रेटरी, ICWA इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट्स, CFA चार्टर्ड फायनान्शियल असिस्टंट हा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम आहे. याशिवाय ज्यांना व्यवस्थापन क्षेत्राची आवड आहे असे विद्यार्थी MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. अर्थात चांगल्या करिअर संधी प्राप्त होण्यासाठी प्रथितयश संस्थेतून MBA करणे आवश्यक आहे. विमा, बँकिंग, स्टॉक मार्केट अशी कितीतरी वाणिज्य क्षेत्रे आज वृद्धिंगत होत आहेत. त्यांची सर्वंकष माहिती एका लेखात देणे अशक्य आहे.
वाणिज्य क्षेत्राची आणि त्यातील सर्वात प्रसिद्ध CA अभ्यासक्रमाची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. याद्वारे वाणिज्य क्षेत्राची तोंड ओळख विद्यार्थी आणि पालकांना झाली तर लेखाचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. सुबोधशी बोलताना मला 10वीतला सुबोध सारखा आठवत होता. अवघ्या 4 वर्षात तो किती प्रगल्भ झाला याची जाणीव मला पदोपदी होत होती. तो ज्या क्षेत्रात करिअर करू इच्छित आहे त्या क्षेत्राचा आवाका त्याला पूर्ण लक्षात आला आहे. काय करायचे हे त्याला नक्की समजले आहे असे वाटते. ही प्रगल्भता प्रत्येकाला प्राप्त होवो यासाठी शुभेच्छा.